नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे। दैनंदिन काम करत असताना अचानक लिफ्ट कोसळून ती महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेत ज्योती आहिरे या महिला कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच जखमी महिलेचा मुलगा घटनास्थळी धावून आला। आईची अवस्था पाहून त्याने केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। दरम्यान या गंभीर घटनेबाबत मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। तर आडगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून नेमकी घटना कशी घडली याचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुधीर वांबरे, डीन डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक। आज अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ऑपरेशन थिएटरमध्ये एक ज्या मावशी आहेत वॉर्डच्या, त्या ड्रम ठेवायला जी काही ड्रमची लिफ्ट आहे तिथे गेल्यात आणि त्या लिफ्ट दरवाजातनं त्यांनी लिफ्ट कुठे हे वाकून बघायला सुरुवात केली असताना वरून लिफ्ट आल्यामुळे त्यांची मान त्या लिफ्टमध्ये अडकली आणि त्यांना मणक्याला इजा झाली आहे। त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून इंट्युबेशन केलेलं आहे आणि त्यांच्यावरती इलाज चालू आहे। तर गोष्टीची इंटरनल एन्क्वायरी कमिटी एन्क्वायरी करत आहे।